नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा, महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक प्रसिद्धी निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे. पहा, TETची संदर्भित बातमी आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा TET 2025 परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवार किंवा परीक्षार्थ्याचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या अधिकृत संकेतस्थळावर 10/11/2025 ते 23/11/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व उमेदवार किंवा परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार आणि परीक्षार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी. सर्वांसाठी सूचना आहे. पहा, तर TET एक्झाम 2025ला जी होणार आहे 23 नोव्हेंबर 2025ची, तर त्याचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे आणि ते उद्यापासून काय होईल तर उपलब्ध होईल. 10/11/2025 ते 23/11/2025 इतका कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये काय करायचं आहे, परीक्षार्थी जे उमेदवार आहेत त्यांनी काय करायचे आहे, त्याची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायची आहे. सर्वांसाठी खूपच महत्त्वाची सूचना आहे. 10 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आपल्याला आपल्या हॉल तिकीटची काय मिळणार आहे तर प्रत मिळणार आहे आणि त्याची ऑनलाईन प्रिंट काढून घेऊन काय करायचं आहे, प्रत्येकाने ते प्रवेशपत्र विहित मुदतीमध्येच काय करायचं आहे तर त्याची प्राप्त करून घ्यायचं आहे. अन्यथा बाकीची सर्व जबाबदारी परीक्षार्थीची राहील असं परीक्षा परिषदेनं निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी काय करा, तुमचे हॉल तिकीट काढून घ्या. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आता खूप कमी कालावधी आहे 23 नोव्हेंबरपर्यंत. त्यामुळे काय करा, जास्तीत जास्त जो डाटा तुम्ही वाचलेला आहे तो रिवाईज करा आणि जो काही नवीन डाटा वाचत आहात तो काय करा, तुम्ही ज्याच्यातून खरंच आउटपुट आपल्याला मिळणार आहे असाच कंटेंट काय करा, तुम्ही त्याचीच रिव्हिजन करा, तोच नवीन वाचायला घ्या आणि चांगला अभ्यास करा. सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर काय करा, या चॅनलची लिंक सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलवरचा तुम्ही कंटेंट पाहून घ्या. तुम्हाला TETमध्ये कमीत कमी 10 मार्क्स वाढण्यासाठी या कंटेंटची किंवा आपल्या चॅनलची नक्कीच मदत होईल. त्यामुळे काय करा, जर तुम्हाला स्टेट बोर्ड रिव्हिजनचे व्हिडिओ हवे असतील तर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहून घ्या किंवा PYQचे व्हिडिओ, मॉक टेस्टचे व्हिडिओ आपण दिलेले आहेत ते पाहून त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. चालेल. धन्यवाद.